महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या बुबळी गावात दोन भावांनी लोखंडी पाईपने मारहाण करून 28 वर्षीय युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आठवडाभरात तालुक्यातील दुसरी हत्येची घटना असल्याने परिसर अधरला आहे। मृत व्यक्तीचे नाव हरिचंद्र मनोहर देशमुख असून त्याची पत्नी मनीषा देशमुख यांनी सुरगाणा पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सुरगाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुबळी गावातील नारायण प्रभाकर चौधरी आणि किरण प्रभाकर चौधरी या दोन भावांमध्ये आणि हरिचंद्र यांच्यात काही कारणांवरून वाद झाला होता। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि नारायण व किरण यांनी लोखंडी पाईपने हरिचंद्रच्या डोक्यावर आणि हातापायांवर बेदम मारहाण केली। या गंभीर हल्ल्यात हरिचंद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे। घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते, मात्र सुरगाणा पोलिसांनी त्वरित तपास करून नारायण चौधरी याला वणी येथून अटक केली आहे, तर किरण चौधरी अद्याप फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही घटना शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली आहे। घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र सुरगाणा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे। हरिचंद्र देशमुख यांच्या पश्चात त्यांची पत्नी मनीषा आणि 2 मुले आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। सुरगाणा तालुक्यात अल्पावधीतच 2 हत्याच्या घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत असून पोलिसांनी जलद तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।